करची छापेमारी। आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत मंत्री नितेश राणे यांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे। नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आज रात्री 10 वाजता प्रचार संपेल आणि त्या अगोदर या पूर्ण प्रचारामध्ये सातत्याने आमच्या माध्यमातून म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाचा मुद्दा आम्ही पुढे करत आलेलो आहे। त्यावरच आम्ही निवडणूक लढवणार असं आम्ही स्पष्ट बोललेलो आहे आणि त्या पद्धतीने कृतीतून पण आम्ही दाखवून दिलेलं आहे। सातत्याने आमच्या विरोधात लढणारे शहर विकास आघाडी त्यांच्या वतीने आमच्यावर भ्रष्टाचार आणि भयमुक्त कणकुली आम्ही करू, भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त कणकुली आम्ही करू असं सातत्याने सांगितलं जात आहे। आणि म्हणून काही गोष्टी मतदारांपर्यंत पोचल्या पाहिजे, मतदारांना कळल्या पाहिजे, म्हणून ही पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे। शहर विकास आघाडीचे जे काही नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत संदेश पारकर, हे सातत्याने बोलतायत की भ्रष्टाचार मुक्त कणकवली झाली पाहिजे आणि आमच्या सगळ्यांवर, माझ्यावर, समीर नलावडेजी यांच्या सगळ्यांवर आरोप सातत्याने ते करतायत। मी जसं त्यावेळी एका सुरुवातीच्या पत्रकार परिषदेमध्ये एका वाक्यात उल्लेख केलेला की 48 तासामध्ये नितेश राणे, समीर नलावडे आणि रवी चव्हाणजी भ्रष्टाचारी कसे झाले ह्याचं उत्तर कधीतरी संदेश पारकरनी दिलं पाहिजे। काही घटना ज्या कणकोलीकरांना कळल्या पाहिजे, कानावर गेल्या पाहिजे। निवडणुकीच्या 2-3 महिन्या अगोदरपासून जेव्हा कणकोलीची निवडणूक लागणार अशी कळली तेव्हा पहिल्यांदा रवी चव्हाणजींच्या फोनवर मी, संदेश पारकर आणि रवी चव्हाण एक दुसऱ्याशी बोललो आणि आमच्या दोघांची, माझ्या आणि रवी चव्हाणजींशी बोलत असताना आता मी थकलो आहे आणि तुम्ही मला भारतीय जनता पक्षामध्ये घ्या, उभाटाचं काय खरं नाही, दोन्ही सेनेचं काय खरं वाटत नाही असे स्वतः संदेश पारकर बोलले होते। आणि मग त्यानंतर मी लवकरच तुम्हाला दोघांना भेटतो असं आम्हाला सांगितलं गेलं आणि नंतर भेटल्यानंतर मला ते भेटायला आले मुंबईमध्ये आणि भेटल्यानंतर प्रवेशाची चर्चा सुरू केली आणि त्या चर्चेमध्ये मला तुम्ही 30 कोटी द्या आणि नगराध्यक्षाचा पद किंवा निवडणूक लढवायला द्या अशा पद्धतीची ऑफर मला दिली। मी त्यावर ऐकल्यानंतर मी 2 गोष्टी त्यांना सांगितल्या। एक तर हे आरक्षण ओबीसी ओपन पडल्यानंतर आमच्या वतीने सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य चव्हाण साहेब आणि आम्ही सगळ्याच जणांचं अतिशय स्पष्ट ठरलेलं की आमच्या वतीने आदरणीय समीर नलावडेच लढणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही मी त्यांना सांगितलं। समीर नलावडेजीने एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणे साहेबांकडे जी निष्ठा त्यांनी दाखवली की साहेबांबरोबर राहिले प्रामाणिक पद्धतीने,
स्वतःच्या भविष्याचा विचार न करता, मला आठवतं 8 वर्षा अगोदर जेव्हा मी ही निवडणूक आम्ही लढवत होतो तेव्हा मी स्वतः काँग्रेसचा आमदार होतो. राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते आणि आम्ही स्वाभिमान पक्षातून, म्हणजे अक्षरशः इंडिपेंडेंट पॅनल, स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही लढवण्यासाठी पुढे आलो. तेव्हा समीर नलावडेजीने कधीच माझं काय होणार, हा पक्ष नुसता रजिस्टर आहे, इंडिपेंडेंट आहे, अपक्ष आहे, मी उभा राहिलो तो पडीन का, असा कुठलाच विचार केला नाही. राणे साहेबांनी उभं राहायला सांगितलंय म्हणून मी आणि माझे सहकारी उभे राहणार. डोळ्याला पट्टी बांधून हा राणे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता तेव्हा उभा राहिला, खऱ्या योद्ध्यासारखा लढला आणि कणकवलीकरांनी त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेब आमच्या विरोधात होते, संदेश पारकर अधिकृत उमेदवार होते, शिवसेना तेव्हा एकत्र होती, तेव्हा सगळ्यांच्या विरोधात आम्ही लढलो आणि कणकवलीकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला. पण त्याबद्दल कधीच समीर नलावडेंनी हो केचू केलं नाही. कपबशी या चिन्हावर लढले आणि जिंकून पण आले. आणि 8 वर्ष राणे कुटुंबाच्या या पूर्ण प्रवासामध्ये 14 पासून ते आतापर्यंत एवढी वादळं आली, अंधार आला, पण कधीच समीर नलावडे सारखे असंख्य आमचे कार्यकर्ते कधी हल्ले नाही, स्वतःबद्दल विचार केला नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं, समीर नलावडेंना डावलून मी करू शकणार नाही, कारण का आम्ही स्वतः बरोबर अशा निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर आम्ही त्यांच्यावर कधीच अन्याय करू शकणार नाही. मग कितीही मोठी मला किंमत मोजायला लागली तरी ते मला बोलले, तुम्ही विचार करा, मला निवडणूक लढवायची आहे. मी त्यांना हेही सांगितलं, तुम्ही आता झालेली विधानसभा तुम्ही हरलेला आहात, तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या मुलाला त्या पॅनलमध्ये घेतो, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला आणा, त्यांना आपण उभं करू, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, असं मी त्यांना आवर्जून सांगितलं. मला वारंवार तुम्ही हे जे काही राजकीय आत्महत्या करत चाललेला आहात ते चुकीचं आहे. पण तरीही त्यांनी मला सांगितलं तुम्ही विचार करा, आणि ते तिथून निघून गेले. मग परत सातत्याने पैशाच्या संदर्भात कधी 30 कोटी द्या, कधी 25 द्या, मग तेवढी तुमच्या खात्यातली कामं देता का? मग तेव्हा नितेश राणे भ्रष्टाचारी नव्हता का? आणि 30 कोटी आणि तुम्हाला कणकवली नगर परिषदेचा नगराध्यक्ष मी लढवायला दिलं असतं तरी नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का? तरी तुम्हाला कणकवली भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायला वाटली असती का? तुम्ही एवढ्यांदा मला भेटले, चव्हाण साहेबांना भेटलेत, कधी तुमच्या केसाला तरी धक्का लागला का? मग कुठल्या अर्थाने भयमुक्त हा कणकवली तुम्ही करणार बोलताय? तुम्हाला 30 कोटी मागण्याच्या बाबतीमध्ये कधी ही चूक तुम्ही केली नाही, पण आता गावभर फिरून, शहरभर फिरून आपण सांगतात की हे भ्रष्टाचार करतायत. मग याही बाबतीमध्ये जरा कणकवलीकरांना तुम्ही उत्तर द्या की नितेश राणेंनी आणि रवी चव्हाण साहेबांनी, भारतीय जनता पक्षाने तुम्हाला कणकवलीची निवडणूक लढवायला दिली असती, 30 कोटी दिले असते, तर ही नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का? ह्याचं उत्तर कणकवलीकरांना तुम्ही दिलंच पाहिजे.
मी काहीच बोलत नव्हतो, पण वारंवार आरोप जे होत आहेत, खोटं बोललं जात आहे, जनतेला फसवलं जात आहे, तुमच्या आजूबाजूला जे लोक बसलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना तुम्ही फसवताय. फक्त स्वतःचा स्वार्थ विचार करायचा. मी तुमच्या मुलाला लढवायला सांगितलेलं, तुमच्या भावाबद्दल तुमच्याशी बोललेलो, तरी तुम्ही तेव्हा त्यांच्याबद्दल विचार केला नाही. विधानसभेला सांगितलं माझी शेवटची निवडणूक, सांगितलं होतं की नाही? तिन्ही तालुक्यामध्ये फिरून काय बोलत होते? माझी शेवटची निवडणूक. नगरपालिका नगर परिषद आली, माझी शेवटची निवडणूक. म्हणजे नेमकं शेवटची निवडणूक कुठली ही कधीतरी जनतेला सांगा. कुठली मोजायची आम्ही शेवटची निवडणूक? मोपाच्या जे प्रायव्हेट फ्लाईटचं जे काही विमानतळ आहे त्याच्या गाडीमध्ये काय काय झालेलं? समीर नलावडेंबरोबर कितींदा तुम्ही बसलेलात? सांगू मी त्यांच्या वतीने? तोंड उघडू? मग हेच समीर नलावडे तुम्हाला वाईट वाटले नाहीत? मग हेच समीर नलावडे तुम्हाला भ्रष्टाचारी वाटले नाहीत? मला जे पटलं नाही त्याच्यावर मी भूमिका घेतली आणि म्हणून ती शहर विकास आघाडी जन्माला आलेली आहे. ती काय लोकांसाठी जन्माला आलेली नाही, कणकोलीकरांसाठी जन्माला आलेली नाही. तुम्हाला तुमचे 30 कोटी भेटले नाहीत, तुम्हाला तुमचं पद मिळालं नाही, म्हणून शहर विकास आघाडी जन्माला घातलीत. म्हणून नितेश राणे, समीर नलावडे यांच्या बरोबर तुम्ही कितींदा बैठका घेतल्या, कुठे कुठे बैठका घेतल्या त्याच्याबद्दल मला बोलायला लागेल. मोपाच्या बाहेर निवडणूक एअरपोर्टच्या इथे गाडीमध्ये मी तुमच्या आणि रवी चव्हाण साहेबांबद्दल बरोबर काय काय झालं, तुम्ही समीर नलावडेजींचं कसं कौतुक करत होता. नाही नितेशजी, तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही हे तुम्ही वारंवार बोलत होता. मला कसंही करून ही निवडणूक नगर अध्यक्षाची लढवायची आहे, मग किमान एवढे तरी मला द्या. त्या सगळ्या ऑफर अगर नितेश राणेंनी ऐकल्या असत्या तर आजची ही निवडणूक किंवा आजची ही शहर विकास आघाडी जे सांगितलंय लोकांसाठी केली गेली आहे, कणकोलीकरांसाठी केली गेली आहे. मला कळत नाही, कणकोलीकर दिसतच नाहीयेत कुठे फॉर्म भरण्यासाठी. शहर विकास आघाडीचं राजकीय नेते तिथे दिसले मला, कुठे दिसले व्यापारी समाजाचे लोक, कुठे दिसले कणकोलीकर उत्स्फूर्त पद्धतीने म्हणे ह्यांच्या विरोधात उद्रेक आहेत. कुठे उद्रेक? काय केलं आम्ही अशा लोकांसाठी? काय लोकांच्या विरोधात विकास करणं, लोकांसाठी अडीअडचणी धावून येणं, 24 तास लोकांसाठी राबणं, कोविडच्या काळात स्वतःची आयुष्याची चिंता न करता, जीवाची चिंता न करता. विचारा आमच्या समीरला किती मेहनत त्या लोकांनी, ह्या लोकांनी दिवस रात्र आमच्या लोकांनी केलंय. तेव्हा कुठे होते हे लोक? कुठला पीपीई किट घालून फिरत होते जे आम्हाला दिसले नाहीत? कुठलं तोंड लपवून बसलेले? आणि आता कणकोलीकर फिरून त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी हे माझं ऐकून घ्यावं मुद्दा म्हणून. माझे पत्रकार परिषद ऐकतात हे मला माहिती आहे. तर मंत्री नितेश राणे माध्यमांशी बोलत होते आणि अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी यावेळेला मांडलेले आहेत आणि खास करून संदेश पारकर यांच्यावर त्यांच्या टीकेचा रोख असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालेलं आहे. यानंतर आपण पुढच्या काही महत्वाच्या बातम्यांकडे वळूया. बातमी गडचिरोली मधली आहे. गडचिरोली नगर परिषदेच्या विसापूर